पावसाच्या सरींची हजेरी. रविवार नंतर वाढणार थंडी. कमाल तापमान 30.4 तर किमान 21.4 अंशावर. मी पुन्हा येईन ऐवजी तो पुन्हा आलाय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होणार. राज्यभरात कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी. उभाटा गटाची ही अवस्था संजय राऊतांमुळेच. आम्ही शिंदेच्या नेतृत्वात राज्याबाहेरही शिवसेना वाढवणार. शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. महायुतीच्या 6 आमदारांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द. भाजपच्या 4, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकाचा समावेश. विधिमंडळात सविलाचा निर्णय. मेट्रोची कामे वेगाने पूर्ण करा. पुणे पोलीस आयुक्तांच्या सूचना. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न. फडणवीस यांचा शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरेंना फोन. शपथविधीचे दिले निमंत्रण, पण तिन्ही नेते उपस्थित राहणार याविषयी शंका. विरोधकांना माफी हाच माझा बदला. माझी खलनायकासारखी प्रतिमा तयार केली गेली, पण मी सर्व विसरून पुढे जाणार. देवेंद्र फडणवीस. अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धा. यूपी संघाचा जोरदार कमबॅक सह तेलुगू संघावर रोमहर्षक विजय. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार हे फिक्स. 12-13 तारखेला होऊ शकतो मंत्रिमंडळाचा विस्तार. संजय शिरसाट यांची माहिती. अगोदर एकनाथ शिंदे यांची फायनल करा, मग राष्ट्रवादीच्या मंत्रिपदावर चर्चा करा. शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवार यांची भाजप पुढे अट. अजित पवारांसाठी डेप्युटी सीएम पद एक प्रकारे राखीवच. फडणवीसांना सीएम पदाच्या शुभेच्छा, पण त्यांनी राज्याची लूट होऊ देऊ नये. संजय राऊत यांचे वक्तव्य. रुसवे फुगवे दिल्लीवारीचे नाटक सुरू. बहुमतानंतरचे सत्ता नाट्य जनतेला परवडेना. प्राजक्त तनपुरे यांचं वक्तव्य. मला घरी यायचे आहे असे सांगून भावाला इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. सिडकोतील साईनगरातील घेतला गळफास. पोलिसांनी मोबाईल केला जप्त. एका बाजूचे रस्त्याचे डांबर काढल्याने सोलापूर धुळे महामार्गावर रोज अपघात. पाचपीरवाडी कासबा खेड फाटा दरम्यान महामार्गावरील चित्र. शिल्लेगाव पोलिसांकडून विद्यार्थ्याचा गौरव. विभागीय शालेय कराटे स्पर्धेत गंगापूर तालुक्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाटा येथे केंद्रावर खरेदी सुरू. शासकीय खरेदी केंद्रावर 24 दिवसात 11,356 क्विंटल कापूस विक्री. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड. कन्नडसह शहरात जल्लोष. गंगापुरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा. पिंपळगाव नगर परिषदेची थकबाकी 5.25 कोटींवर. थकीत कराचा परिणाम नगर परिषदेच्या कामकाजावर होणार असल्याचा निर्णय. सटाण्यात एकाच रात्री 4 घरफोड्या. 1,15,000चा एवस लंपास, तर चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. नियमाचे पालन केल्यास विना अपघात प्रवास होईल. श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांचे अशोक संकुलामध्ये मत. अहिल्यानगर पुणे इंटरसिटी रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात यावे. खासदार निलेश लंके यांची संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मागणी. जगण्याची वाट असावी प्रामाणिक, नाही तर दुसरा अंक राहिला अपूर्ण. दुसरा अंक नाटकाद्वारे दिला सामाजिक संदेश. चांगल्या अभियानामुळे मिळाली प्रेक्षकांची वाहवा. सनातन्य धर्माचा प्रसारच केला नाही, तर प्रतिकार करणारा समाज घडवला. आता भारताला हिंदू राष्ट्र सरकार साकार करण्याची वेळ आली आहे. पालेभाज्या आवाक्यात, पण शेवगा 200 रुपये तर लसूण 400 रुपये किलो. शहराच्या तुलनेत उपनगरात भाजीपाल्यांचे दर काहीसे कमी. घड्याळाचे अचूक टायमिंग. खासदार निलेश लंके अजितदादांकडे जाणार असल्याची चर्चा. गुड न्यूज बाबत जिल्ह्यात तर्कवितर्क सुरू. खासदार लंके यांच्याकडून मात्र खंडन.
अणदूरमध्ये अटीतटीच्या लढतीत 37 मिनिटांनंतर पुण्याचा शुभम गुणावर जेता. लहान लहान कुस्त्यांनंतर आखाड्यात प्रमुख 61 कुस्त्या पार पडल्या. अकलूज मध्ये आणखी 30 शाखा काढणार. भाजपच्या 5 शाखांचे सातपुतेंच्या हस्ते उद्घाटन. यावर्षी प्रथमच कोल्हापूर महालक्ष्मीचे मुखवटे. अखंड साडीला अधिक मागणी. महिन्यातील पहिला गुरुवार. आज सुवासिनींचे महालक्ष्मी व्रत आणि पूजा संपन्न. श्रमिकांना न्याय संरक्षण देण्यात केंद्र व राज्य शासन असंवेदन. आझाद कामगार महासंघातर्फे कामगारांच्या प्रश्नांवर चर्चासत्र. नगर परिषदेतर्फे दिव्यांग दिन साजरा. सांगोल्यात 140 दिव्यांगांना प्रत्येकी 6,000 प्रमाणे 8,40,000 रुपयांचे वाटप. ग्रामस्थ म्हणतात जीवाला धोका. सर्व्हिस रोड करा अधिकारी. जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊ. सावदेश्वर, कोरेगाव, यावली सह 10 ब्लॉक स्पॉटची केली पाहणी. भारतीय राज्यघटनेचा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक. जयमंगल धनराज यांचे प्रतिपादन. डॉक्टर आंबेडकर प्रबोधन सभेतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन. अकोल्यात पाणी पुरवठा आज उद्या बंद. जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीमुळे 2 दिवस व्यत्यय. वाहनाने बाप लेकाला उडवले. वडिलांचा मृत्यू. मुलाला मर्चंट नेव्हीत पाहायचे वडिलांचे होते स्वप्न. निरोगी बालक जंतनाशक मोहीम यशस्वी करावी. जिल्हाधिकारी कटियार. नांदगाव पेठेत मोहिमेला सुरुवात. मूलभूत हक्कांशिवाय लोकशाही यशस्वी होत नाही. डॉक्टर घोडेस्वार. संविधान दिनानिमित्त विद्यापीठात व्याख्यानमालेचे आयोजन. शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका सुरू. तुरीच्या फुलांना गळती तर हरभरा पिकावरही आळीचा प्रादुर्भाव. उत्पादनात येणार घट. कडाक्याच्या थंडीत 10 किलोमीटर धावले ऍथलीट्स. आंबा रुक्मिणी महोत्सव 2024 मध्ये भव्य विदर्भस्तरीय एकता मॅरेथॉन. संतप्त आंदोलक विद्यार्थ्यांची मनधरणी. आदिवासी विकास विभागावर केले होते ठिय्या आंदोलन. पश्चिम विदर्भातील 289 प्रकल्प 87% पार. मागील वर्षाच्या तुलनेत 15% जलसाठा वाढला.